सांगा की आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी जालन्यात छत्रपती संभाजी उद्यान ते अंबड चौफुली दरम्यान विशाल जनाक्रोश मोर्चा। आमच्या कुटुंबाला न्याय पाहिजे, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या मोर्चामध्ये झाले सहभागी। घडली नाही पाहिजे ही आमची। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणला। आज दिनांक 10 शुक्रवार रोजी 12:30 वाजेच्या सुमारास जालन्यात संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी झाले, त्याचबरोबर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी मोर्चेकरी करत आहेत। यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी नेगरून हत्या झाली होती। हे हत्या प्रकरण जलद न्यायालयात चालविणे तसेच हत्येशी संबंधित सर्व दोषींवर कारवाई करण्यात यावी व हत्या करणाऱ्यांना तात्काळ फाशी देण्यात यावी या प्रमुख मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला। जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड याला सह आरोपी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, वाल्मिक कराड यांच्यावर बरखास्त असणाऱ्या राजकीय मंडळींची SIT चौकशी करावी, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, कैलासवासी संतोष देशमुख हत्या प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटी रुपयांची मदत देण्यात यावी, तसेच त्यांच्या मुलीस शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या गावामध्ये व कुटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावे, SIT चौकशीसाठी नेमलेले अधिकारी हे बाहेरील विभागातील असावेत, स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे, त्यांना मारहाण करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांना बडतर्फ करावे, त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे, याकरिता जनआक्रोश मोर्चा काढून निवेदनाद्वारे मागण्या करण्यात आल्या आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा सुरुवात करण्यात आली असून रेल्वे उड्डाणपूल, SP कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे सदरील मोर्चा अंबड चौफुली येथे धडकला। या ठिकाणी मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर करण्यात आले। यावेळी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती।